शेतकऱ्यांकरता अतिशय महत्त्वाची अपडेट. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे. या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अजित पालव. शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील 93 लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यात आज सायंकाळी 6 वाजता मोठी रक्कम जमा होणार आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता असे एकूण 4,000 रुपये थेट डीबीटी तंत्रज्ञानामार्फत शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जमा होण्याची शक्यता आहे. आता या मुहूर्तावर ही मोठी रक्कम मिळणार असल्याची शेतकरी बंधूंसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि खुशखबर समोर आलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी पीएम किसानसह 22वा हप्ता आणि नमोचा 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते. आता शेतकऱ्याची प्रतीक्षा संपलेली आहे. आता सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्त्यासाठी बघा 7,200 कोटी रुपये हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आज सायंकाळपासून डीबीडी मार्फत हे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात वर्ग केले जातील. आता पहिल्या टप्प्यात बघा, राज्यातील निवडक जिल्ह्याची यादी समोर आली असून त्यातील शेतकऱ्यांना आजच हा लाभ मिळणार आहे. आता नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे प्रत्येकी 2,000 रुपये असे एकत्रपणे 4,000 रुपये जमा केले जातील. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, कोणते शेतकरी पात्र आहे व तसेच अपात्र शेतकरीची यादी कोणती आहे हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. शेतकरी मित्रांनो बघा, प्रशासकीय सोयीसाठी राज्यातील 36 जिल्ह्यासाठी संख्या पाहता एकाच वेळी सर्वत्र पैसे सोडण्याच्या तांत्रिक दृष्टिकोनाने आता बँकेचे सर्व्हरवर ताण येऊ नये म्हणून प्रशासनाने जिल्ह्याचे 3-3% ठरवलेले आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आज सायंकाळी ते रात्री 9 वाजेपर्यंत पहिला टप्पा आणि त्यानंतर उद्या सकाळी 8 वाजल्यापासून दुसरा टप्पा पूर्ण केला जाईल. आता जे जिल्हे पहिल्या यादीत नाहीत त्यांची माहिती आपण पुढे पाहणारच आहोत. आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात म्हणजेच की 9 वाजेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसेल तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यात पैसे जमा होणार. बघा, दुसरा टप्पा हे 9 वाजेपासून दुसरा टप्पा शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा होणार. आणि तिसरा टप्पा शेतकरी मित्रांनो, तिसरा टप्पासुद्धा महत्त्वाचा आहे. आता बघा, पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये कोणते जिल्हे आहेत. आता पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात आज पैसे मिळणार. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, जालना जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि जालना जिल्ह्यामध्ये जेवढे काही तालुके आहे, काही मोजक्या तालुक्याचे जे काही पात्र तालुके आहे त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. आता पात्र शेतकऱ्याच्या खात्यात आज सायंकाळी पैसे येण्यास सुरुवात होईल. जर तुम्ही या भागातील शेतकरी असाल तर आज सायंकाळी 6 वाजल्यापासून तुमच्या मोबाईलवर SMS येण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. आता बघा, जालना जिल्ह्यामधील जे काही शेतकरी आहे, जे काही पात्र शेतकरी आहे, आपण समोर पात्र शेतकऱ्याची यादी सांगणारच आहोत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला. आता बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्णयानुसार बँकेची निधी वर्ग करण्यात आलेली आहे. मात्र 2026च्या नवीन वर्षासाठी काही नवीन अटी लागू करण्यात आल्या आहेत. आता या अटीमध्ये जे शेतकरी पात्र ठरतील त्यांना या योजनात बघा 4,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. आता सरसकट सर्वांनाच पैसे देण्याऐवजी केवळ गरजू शेतकऱ्यांची निवड केलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, कोणते गरजू शेतकरी आहे, कोणते अपात्र शेतकरी आहे. आता दुसऱ्या बाजूला उत्तर महाराष्ट्रातील जे काय धुळे जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. आता धुळे जिल्हा हे सुद्धा पहिल्या टप्प्यासाठी पात्र ठरलेले आहे. आणि धुळे जिल्ह्यातील जे काही शिरपूर, शिखिरी आणि सिंदखेड येथील शेतकऱ्याला आज प्राधान्य देण्यात आलेले आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांना आपले बँक खातं तपासून घेणे आवश्यक आहे. कारण आज दुपारनंतर त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता जे काही राहिलेले जिल्हे आहेत आणि जे काही राहिलेले शेतकरी आहेत, सर्वप्रथम पहिल्या जिल्ह्यात आपण जे काही जिल्हे सांगत आहोत, पहिल्या टप्प्यात त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो बघा, पहिला महत्त्वाचा नियम जमिनीच्या मर्यादाबाबत आलेला आहे. आता जो सर्वांना लक्ष ठेवलेला पाहिजे. बघा, ज्या शेतकऱ्यांची जमीन 10 एकरपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेतून अपात्र ठरवले जाऊ शकते. कारण की शेतकरी मित्रांनो, स्वतः सरकारने आता 7/12 उतार्याची चौकशी करवली आहे. त्याऐवजी बघा, आता जे काही अल्पधारी भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामध्ये तुमच्याकडे 10 एकरपेक्षा कमी जमीन असेल तर तुम्हाला हा निर्णय सर्वात मोठा ठरणार आहे. आता सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यातील जे काय नंदुरबार जिल्ह्याचा सुद्धा महत्त्वाचा समावेश करण्यात आलेला आहे. आता नंदुरबारमधील जे काय नवापूर, शहादा, तोळंडा आणि कंगळापूक
या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील 4,000 रुपये आता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता या भागातील बघा 155 तालुक्याची जी एकूण यादी आहे त्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही हे पाहणे खूप गरजेचे आहे. जर शेतकरी मित्रांनो बघा 155 तालुक्याची जी एकूण यादी आहे ती यादी तुम्हाला बघायची असेल तर मात्र ती तुम्हाला पाहता येणार नाही. आता बघा दुसरा नियम. आता दुसरा नियम कोणता लावलेला आहे? शेतकरी मित्रांनो बघा दुसरा नियम बी बघा कुटुंबातील इतर योजनांसाठी लाभार्थी संबंधित आहे. जर राशन कार्डवरील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तर भविष्यात नमो शेतकी योजनेचा लाभ घेताना अडचण येऊ शकतात. सध्या तरी हे दोन्ही हप्ते सुरू राहतील, पण पुढील हप्त्यापासून यावर निर्बंध होण्याची शक्यता आहे. एकाच वेळी अनेक योजनांचा लाभ घेण्यावरती सरकारने आता लक्ष ठेवलेलं आहे. आता जे कोणी शेतकरी भरपूर योजनांचा लाभ घेत असेल अशा शेतकऱ्यावर सरकार नजर ठेवत आहे. आता बघा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्याकडे वळून बघितलं तर आपण यामध्ये नांदेड, नाशिक, परभणी आणि पुणे या जिल्ह्यातील काही निवडणूक तालुक्याला आजचा पहिल्या टप्प्यासाठी निवड झालेली आहे. आणि या जिल्ह्यातील बघा पात्र लाभार्थ्यांना देखील आज सायंकाळी 6 वाजेपासून SMS यायला सुरुवात होईल. तुमच्या तालुक्याचे नाव या यादीत आहे का हे तुम्ही पोर्टवर नक्की तपासू शकता. आता कशा प्रकारे तुम्हाला यादीत नाव चेक करायचं? बघा PM किसान योजनेसाठी फार्मर ID कार्ड असणे अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी बघा चुकीच्या मार्गाने फार्मर ID कार्ड काढलेले आहे त्यांचे पैसे रोखले जातील. प्रशासनाच्या माहितीनुसार अनेक फार्मर ID कार्डमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. त्यामध्ये ज्यांचे फार्मर ID कार्ड अधिकृत आणि ओरिजिनल आहे त्यांचेच या DBD प्रणालीद्वारे आज लाभ दिला जाणार आहे. म्हणजेच की मित्रांनो बघा ज्यांचे फार्मर ID कार्ड ओरिजिनल आहे त्यांनाच पैसे मिळणार आहे. तसेच विदर्भातील शेतकरी मित्रांनो बघा नागपूर, बुलढाणा आणि भंडारा या जिल्ह्यात सुद्धा महत्त्वाचा अपडेट आहे. आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली बँकची KYC पूर्ण ठेवली असली तर त्यांनाच या 4,000 रुपयांचा लाभ हस्तांतरित आजच मिळणार. तसेच यवतमाळ आणि वाशिम या भागातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आजचा दिवस आनंदाचा ठरण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात आलेला आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता जे शेतकरी पात्र आहेत त्यांनाच पैसे मिळणार. आता बघा जमिनीचे तुकडे करून कुटुंबातील सर्व सदस्यांनी हप्ता घेत असतील तर अशावेळी कारवाई होऊ शकते. आता राशन कार्डवरील नोंदीनुसार एकाच कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला सामान्य निधीचा लाभ दिला जाणार आहे. जर एकाच घरातील 3-4 जण हप्ता घेत असतील तर आजपासून अशा सर्वांचेच पैसे आता बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टीवरील जिल्हे शेतकरी मित्रांनो रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासाठी देखील प्रशासनाने तयारी केलेली आहे. तसेच बघा लातूर, वर्धा आणि पालघर या जिल्ह्यातील काही तालुक्याचा समावेश आजच्या वितरण प्रक्रियेत असण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव या पहिल्या 12 जिल्ह्याच्या यादीत नाही त्यांना पुढील 7 ते 15 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.